आणि हे भाजप सरकारनं पाळलेले कुत्रच आहे म्हणा थोडक्यात. ते काय पण भुगतं, त्याला शेतकऱ्याच्या बद्दल काहीच कळवळ नाही आणि काय बी उठायचं, कुठं बी भाषणात काय पण बोलायचं, हे त्याचं कायमचंच आहे. पडळकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे हे त्यांच्या मतदारसंघात गांजा दारू ही दोन जी मुद्दा आहेत. हे तिकडे गांजा पिकणारा तो मतदारसंघ आहे, दारू विकणारा तिथं अड्डा आहे ती. आणि हे लोकांना सामान्य जनतेतल्या युवक कार्यकर्त्यांना वाईट नाद लावण्याचा हा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाकडे ही उलट दिशेने फळी जाणारी आहे. त्यांना ऊस कसा पिकवायचा हे झटकट माहीत नाही. उगाच वाळली बडबड करून काही उपयोग होणार नाही. आम्हाला वाटायला लागले पहिलं काँग्रेसचं सरकार होतं ते बरं होतं, काय धोरणं चुकली असतील म्हणून भाजपला निवडून दिलं. पण हे आता मराठीत एक म्हण आहे, चंदी चारून घोडा उडवून घेतला, मराठीत एक म्हण आहे. तसं हे भाजपवाल्यांचं झालंय. त्यामुळे ह्यांनी त्यांची तत्व त्यांच्यापुरती ठेवावीत आणि ते त्यांचं वक्तव्य त्यांना लकलाभ.